नमस्कार मित्रांनो, मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आज तुमच्यासाठी एक आगळं वेगळं आणि फार महत्त्वाचं व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, मेन म्हणजे तुम्हाला पिकांवरील कीटकांचे नियोजन करता आलं पाहिजे, तरच तुम्हाला उत्पन्नामध्ये भरघोस असं उत्पन्न काढता येईल। मग मुख्य पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन हे आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, मी जे तुम्हाला हे दाखवत आहे हे माहिती पूर्णतः शासकीय स्तरावरील आहे आणि याला आधार म्हणून आपण कृषी विभाग औरंगाबाद यांच्या एका पुस्तकातील आधार घेतलेला आहे। मुख्य पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन म्हणून हे एक असं पुस्तक आहे, या शासनाच्या माध्यमातून बनलेलं आहे। बघा, उपविभागीय कृषी अधिकारी औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद हे पुस्तक आहे। पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन 2018-19। तर आपण या संदर्भात आता माहिती घेऊया। मित्रांनो, त्याने अनुक्रमांकामध्ये तर सर्व जवळपास भरपूर प्रकारचे पिकं दिलेलं आहे। आपण थोडं या बघूया। बघा, तर मित्रांनो, आपण थोडंसं माहिती देताना थोडंसं तुम्हाला फास्ट घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजवणार आहे, पण एकदम चांगल्या पद्धतीने समजवणार आहे, ते तुम्ही ऐका। बघा, कापूस पिकावर जे काही कीटक येतात त्यांचे फोटो आणि नाव या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय मी। ते तुम्हाला खरोखर या कीटकांचे फोटो आणि नाव तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला शेतामध्ये चांगल्या प्रकारे कीटकांची ओळख कळेल। कपाशीवर वरील प्रमुख किडी आहे, रस शोषण करणाऱ्या किडी असतात मित्रांनो। बघा, रस शोषक किडी तुडतुडे आहे, फुलकिडी आहे, पांढरी माशी, मावा, पिट्या ढेकून। नंतर आळीमध्ये आहे बोंड आळी, ठिपक्यांची आळी, हिरवी अमेरिकन बोंडाळी, सेंद्रिय बोंडाळी। नंतर इतर किडी पण आहे मित्रांनो, तांबडे ढेकून आहे, करडे ढेकून आहे, पाने गुंडाळणारी आळी आहे, पाने पोखरणारी आळी आहे, करडे सोंडे कीड आहे आणि तंबाखूवरील पाने खाणारी आळी आहे। नंतर लाल कोळी आहे। मित्रांनो, आता तुम्हाला मी त्याच कीटकांचे फोटो दाखवतोय, ते तुम्ही बघायचं आहे। हे बघा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी है ना, मावा, पिठ्या ढेकून, ठिपक्याची बोंडाळी, हिरवी बोंडाळी, सेंद्रिय बोंडाळी, तांबडे ढेकून, करडे ढेकून, पाने गुंडाळणारी आळी, पाने पोखरणारी आळी, करडे ढेकून, पाने गुंडाळणारी आळी आणि लाल कोळी। नंतर ऊस पीक आहे मित्रांनो, ऊसावर येणारे जे काही कीट आहे, ऊसावरील प्रमुख किडी आहे खोडकिडी, सुरुवातीच्या अवस्थेतील खोडकिडी, शेंडे खोडकिडा, कांदे खोडकिडा। नंतर रस शोषक कीटक पण आहेत, पांढरी माशी आहे, लोकरी मावा आहे, पाकोळी आहे, पिठ्या ढेकून आहे, खवले कीड आहे। नंतर जमिनीतील कीड आहे वाळवी आणि हुमणी। यांचे फोटो बघा मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेतील खोडकिडा आहे, शेंडे खोडकिडा आहे, कांडी खोडकिडा आहे, हे बघा, लोकरी मावा आहे, पाकोळी आहे, पांढरी माशी आहे, नंतर पिठ्या ढेकून आहे, खवले कीड आहे, हुमणी आहे। अशा प्रकारचे कीटक हे ऊसावर येतात। मित्रांनो, मी तुम्हाला जे दाखवतोय तो किडींची ओळख आहे, तेवढं किडींची ओळख करून घ्या
बाकी याच्यासाठी काही लागणारे जे काही औषधं असणार त्याबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. जोपर्यंत तुम्हाला कीड म्हणजे कीटक कळत नाही, कीटकांची ओळख होत नाही, नावं माहीत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला इतर गोष्टीही कळणार नाही. कारण सगळं पहिले तर तुम्हाला शेतामध्ये किडे ओळखावे लागतात. कारण तुम्हाला औषधं नंतरचा विषय आहे. पहिले तुम्हाला ते रोग आणि कीड काय आहे, कीटक कोणते आहे हे ओळखता आले पाहिजे. मग बघा, हे बघा तूर आहे. तुरीवरील प्रमुख किडी आहेत. शेंगा पोखरणारी अळी आहे, घाटे अळी आहे, पिसारी पतंग आहे, शेंगमाशी आहे, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी आहे, शेंगे ढेकून आहे, पाने गुंडाळणारी अळी आहे, है ना, खोडमाशी, पटेरी भुंगी आहे, खोडकिडा, खोडावरील ढेकून आहे. तर मित्रांनो ह्याचेच बघा आता फोटो बघा, मी दाखव यासाठी आहे की तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. शेंग पोखरणारी अळी साधारण 1 नंबरची जी आहे हे सर्वांना माहिती परिचय जे असेल. पिसारी पतंग आहे, नंतर शेंगमाशी आहे बघा, ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी आहे, शेंग ढेकून आहे, पान गुंडाळणारी अळी आहे, पट्टेरी गुंगेरे आहे. हे फार तुरीच्या झाडावर फार असतात मित्रांनो फुलावस्थेमध्ये. खोडमाशी आहे, खोडावरील ढेकून आहे. साधारण सर्व जवळपास अळीचेच प्रकार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे तूर पिकावर येत असतात. मित्रांनो बघा, सोयाबीन पिकावरील प्रमुख किडी आपण बघणार आहोत. तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, उंटाळी, घाटे अळी, पाने पोखरणारी अळी आहे, चक्री भुंगा आहे, खोडमाशी आहे, काळी काटेरी अळी आहे, शेंगा पोखरणारी अळी आहे. एवढ्या प्रकारच्या अळ्या याच्यावर येत असतात. साधारण 9-10 प्रकारचे येतात. मित्रांनो आपण त्या अळींचे आणि नाव आणि त्याची फोटो ओळख करून घेऊया. बघा, ही आहे तंबाखूवरील पाने गुंडाळणारी अळी. ही उंट अळी आहे, ही पण उंट अळी आहे. मित्रांनो याच्यामध्ये फरक असा आहे, याला सेमी लुपर म्हणतात इंग्लिशमध्ये. उंट अळी जरी त्यांना सारखं नाव असेल, हे असे जे हे बघा तुम्हाला अशी चालते, ती बघा अशी होते, अशी चालते, म्हणून याला उंट अळी म्हणतात. उंटासारखं ती जम्पिंग करत असते. नंतर पाने पोखरणारी अळी आहे, घाटे अळी आहे. घाटे अळी म्हणजे मित्रांनो त्या शेंगावर येणारी अळी, त्याला घाटा म्हणतात. जसं हरभऱ्याच्या शेंगाला घाटे म्हणतात, तसं त्यांच्या प्रमाणे ते नाव पडलेलं आहे. तो चक्री भुंगा आहे. मित्रांनो इथं भुंगा जरी म्हटलं आणि इथं अळी आहे, लार्वा, मित्रांनो ही याच्यामध्ये अंडे घातलेले आहे, भुंग्याने अंडे घातलेले आहे, नंतर तिथं अळी तयार झाली. अळीचं रूपांतर पुढं त्याच्या भुंग्यामध्ये होत असतो बघा मित्रांनो. हे एक त्यांचं जीवनचक्र असतं, त्याच्याबद्दल आपण बघूया माहिती नंतर. मित्रांनो ही खोडमाशी, जसं खोडमाशी ही खोडावरच अंडी घालते. आता हे ते अंड्यानंतर ह्याचं पिल्लू आहे म्हणजे लार्वा आहे, म्हणजे अळई आहे. याच्यानंतर हा पण काय होणार, माशी होणार. त्यांचं एक जीवनचक्र असतं मित्रांनो. अंडे आहे, अंड्यापासून अळी आहे, अळ्यापासून त्यांचं एक किडा होतो तयार, त्याच्यानंतर पतंग तयार होतो. पतंग म्हणजे जसं भुंगा आहे, खोडमाशी आहे, तसा 4था रूप आहे त्यांचं, प्रौढ अवस्था म्हणतात त्याला. तो मग कोणी माशी असेल, भुंगा असेल, है ना, असं. काळी काटेरी अळी, अळीचे भरपूर प्रकार असतात मित्रांनो. त्यामुळे हे थोडक्यात त्यांच्या शरीरावरून, रूप, अंगावरून, त्यांच्या कार्यावरून नाव दिलेले गेलेले असतात, जेणेकरून त्याची ओळख पटली पाहिजे. शेंगा पोखरणारी अळी असते, है ना. चला मित्रांनो पुढचं बघूया. मित्रांनो मक्का पिकावरील प्रमुख किडी बघू आपण, म्हणजे अळी. खोडकिडा येतो, खोडमाशी येते, लष्करी अळी येते, कणसावरील अळी येते, पाकोळी म्हणजे पायरीला, नंतर मावा. आणि मित्रांनो हे बघा त्यांचे फोटो दिलेले आहे. खोडकिड्याची अळी आहे, खोडमाशीची अळी आहे, लष्करी अळी आहे, मावा आहे, पाकोळी आहे आणि कणसावरी अळी. मित्रांनो लष्करी अळी आणि कणसावरी अळी हे जवळपास थोड्या फरकाने असतात. ही वेगळी असते. ही कणसाच्या बुट्ट्यावर येते
ही पोंग्यामध्ये येत असते आणि ही खोडकिड्या ते जे मासे असते खोडकिडा खोडामध्ये ते अंडी घालून घेतात नंतर ते नष्ट करते सगळं. मित्रांनो पहा बाजरीवर काही प्रमुख किडी आहे. खोडकिड्यांची आळी आहे, खोडमाशीची आळी आहे, पट्टेरी भुंगेरे आहे, हिरवे भुंगे आहे बघा. आणि तुम्हाला फोटो पण दिलेला आहे बघा. हा भुंगा तर बरेच परिचयाचा आहे, हे पण हिरवे भुंगेरे पण परिचयाचे आहेत. मित्रांनो भुईमुंगावरील काही प्रमुख किडी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे. आपण ते बघूया. पान पोखरणारी किंवा पान उन्हाळी अळी असते, तंबाखूवरील पाने खाणारी अळी असते, केसाळ अळी असते, मावा तुडतुडे फुलकिडे हुमणी बघा. मित्रांनो ही जी हुमणी आहे या हुमणीचा सगळ्यात जास्त त्रास होत असतो भुईमुगाला. बाकी मावा फुलकिडे इतर हे जे किडे आहे हे तर एवढं काही त्रास देत नाही. होतो त्यांचाही त्रास पण एकदा मित्रांनो जर हुमणी लागली तर अख्खं झाड बसत असतं. खाली जमिनीमध्ये हे झाडाची मुळ्या खात असते आणि येणारे जे नवीन खाली जी शेंग बनत असते कवळे ही खाऊन घेते आणि मुळ्या खाल्ल्या शक्यतो ते झाड पूर्ण वाळून जातं. मित्रांनो ही साधारण बात नसून ही एकदा जर खायला लागली मित्रांनो आणि त्याची लहान अवस्थेपासून पुढे एकदा प्रौढ अवस्थेत जर गेली तर ती फार त्रासदायक प्लॉट बसू शकतो तुमचा. एवढी भयानक ते आहे. नुकसान झालं तर 100% होते, नाही झालं तर कंट्रोलमध्ये राहते. मित्रांनो धन्यवाद. नक्कीच आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे आणि त्याशिवाय मलाही त्याचा फायदा होणार नाही आणि मला फायदा नाही झाला तर मग मित्रांनो आपण हा चॅनल मला वाटतं कदाचित बंद पडू शकेल. कारण फायदाच नाही होणार तर मग ते चालेल कसं है ना. त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.